का नाही एखाद्या जाड्या बाईला वाटत असेल आपण बारीक व्हावं, आपल्याला पण छान छान दिसता येईल, कपडे घालता येतील. तसंच एखाद्या अतिबारीक बाईला असंही वाटत असेल ना की मला थोडं तरी काहीतरी भरल्यासारखं शरीर असावं, असंही वाटत असेल. पण बायकांनी त्यामुळे हा विचार करायचा की मी माझ्यासाठी आत्ता बारीक होणं हा क्रायटेरिया नाही आहे, हेल्दी होणं हा क्रायटेरिया आहे. अनेकदा विद्वत्तेने तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं, तर तुम्ही त्या विद्वत्तेकडे पाहावं का तुम्ही त्यांच्या जाडीकडे पाहावं. की माझ्याकडे बघितलं तरी मी सांगू शकते की आता मला थायरॉइड डिटेक्ट झाला, तर माझं वजन वाढलं, तर कोणीतरी म्हणू शकतं ना की अरे काय ही कशी होती बारीक, आता कशी झाली आहे. पण माझं आयुष्य ते जगत नाही आहेत ना. म्हणजे आपलं मराठीवरचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर्वप्रथम कशी आहेस तू? मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त एकदम. मला सांग, कशी ही संहिता तुझ्यापर्यंत आली? खरं सांगायचं तर हे नाटक होतं आधी, अलीबाबा आणि 40शीतले चोर, विवेक बेळे यांनी लिहिलेलं. आणि त्यावेळेलाच मला हे नाटक विचारलं होतं. पण तेव्हा मी बऱ्यापैकी लहान होते आणि माझ्याबरोबरचे जे कलाकार होते ते वयाने मोठे होते, त्यामुळे मला असं वाटलं मी आत्ता कशाला करू 40शीतलं. त्यामुळे मी तेव्हा म्हटलं की आत्ता नाही मला करायचं आहे. आणि सगळं फिरून पुन्हा जेव्हा याचा चित्रपट करायची वेळ आली तेव्हा तीच भूमिका पुन्हा मला विचारली. कदाचित विवेकच्या डोळ्यात समोर मी असेन पहिल्यापासनं, आणि आता मात्र मी त्याच्यासाठी काय म्हणे आपण पात्र होते. आणि करोना काळानंतर एक असा मल्टीस्टारर सिनेमा ज्याची कथा छान आहे, ज्याच्यात माझा रोल वेगळा आहे, असं एक करायला मिळतं ह्याचा आनंद होता. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही. आणि ज्या वेळेला स्क्रिप्ट विषय माहिती होता मला, पण अर्थात नाटक बंद होऊन सुद्धा खूप वर्ष झाली होती, त्याच्यामुळे असं नव्हतं की अगदी मला नाटक सगळं आठवतंय. पण ज्या वेळेला मी सिनेमाचं स्क्रिप्ट वाचलं त्यावेळेला मला नाटक नाही आठवलं. सो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते वेगळ्या माध्यमातली वेगळी कथा म्हणूनच माझ्यासमोर आलं. आणि त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काही कामाचं कारणच नव्हतं. चित्रपट भाष्य करतो मोर ओव्हर 40sमध्ये होणाऱ्या स्वभावांमध्ये किंवा याच्यामध्ये चेंज जो दिसतो आपल्याला, तर ह्या सगळ्याकडं मधुरा वेलणकर साटम कशी बघते? मला असं वाटतं की खूप छान फेज आहे आयुष्यातली 40शी ही. आपण त्याच्याकडे नेहमी 40शीचा चष्मा लागला का, मग आता आजकाल जरा वजन पटकन कमी होत नाही, खूप व्यायाम करावा लागतं, खूप डाएट करावं लागतं, मग पूर्वीसारखं फिजिकली जेवढं की आता झोप झाली नाही तर दुसरा दिवस नाही बाबा होत वगैरे, अशा एक पडावावर आपण येतो. पण त्याच वेळेला उलटंही होतं की आपल्याला इतक्या वर्षात आपण काय केलं नाही तेही आता करावं असं वाटतं. कारण जाणीव होते की आता 40 वर्ष वयाची झाली आहेत आणि आता पुढची म्हणजे आता आपण काही वर्षात आपल्या आईबाबांच्या जागी जाणार आहोत. आणि आईबाबा आत्ता कदाचित 60चे आहेत, तर त्यांना ज्या लिमिटेशन्स येत आहेत त्या आपल्यालाही येणार आहेत 20 वर्षात. तर त्याच्या आत आत्ता जेवढं तारुण्य आहे तेवढ्यात काय काय करायचं आहे ते करून घेऊया. तर ह्याची जाणीव झाल्यामुळे अचानक आपल्या आयुष्यामध्ये एक एक्साइटमेंट आणि एनर्जी पण येते. तर या सगळ्या गोष्टी होतात, खरंच होतात, आणि त्या खूप इंटरेस्टिंग असतात, खूप मजा देणाऱ्या असतात. तर त्याच्याकडे आपणही तसंच पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. म्हणजे अरे रे आता काय किती वर्ष राहिली, किती आता 50. खूप जण म्हणतात की 50शीपर्यंत मला बाबा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात करायच्या. आपण 50शी झाल्यानंतर ते सगळं करणार कधी तुम्ही? तर त्यामुळे त्या सगळ्या दृष्टीने मला असं वाटतं की जेव्हा वाटतं तेव्हा त्या गोष्टी करा आणि मस्त एन्जॉय करा. एक स्त्री म्हणून 40शी नंतरचे होणारे बदल, मग ते मेनोपॉज असू दे किंवा वाढतं वय असू दे, त्याच्यात खूपशा महिला अशा कॉन्शियस होतात किंवा हे होतात. तर त्या सगळ्या महिलांना तुझ्या थ्रू काय तू संदेश देऊ इच्छिते किंवा काय सांगू इच्छितेस? नाही, नक्कीच. आता मी माझ्याकडे बघितलं तरी मी सांगू शकते की आता मला थायरॉइड डिटेक्ट झाला, तर माझं वजन वाढलं. तर कोणीतरी म्हणू शकतं ना की अरे काय ही कशी होती बारीक, आता कशी झाली आहे. पण माझं आयुष्य ते जगत नाही आहेत ना. मला नेहमी असं वाटतं की आपण कुठल्याही माणसाकडे जेव्हा पहिल्यांदा बघतो तेव्हा त्याच्या दिसण्याकडे पाहतो की तो कसा दिसतो, तो माणूस म्हणून काय आहे. आणि अनेकदा असंही होतं म्हणा की आपला संबंधच नसतो त्या माणसाशी, त्यामुळे आपल्याला काय त्याच्यावर एक ताशेरा ओढायला की अरे ही काय जाड झाली आहे, फारच बारीक झाली आहे, काय कपडे घातलेत.
पण मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला आयुष्य दिलंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जगताय, मग समोरच्यालाही त्याच्या पद्धतीने त्याचं आयुष्य जगू द्या. त्याच्या आयुष्यातही कमी जास्त गोष्टी होणार आहेत. त्याच्या आयुष्यामध्ये आता मी जेव्हा खूप बारीक होते तेव्हा मी ॲनिमिक होते. मला असं कधीतरी खायला द्यायला लागायचं की खा असं. आता तेव्हाचे पण काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात, जाड झाल्यावरही वेगळे प्रॉब्लेम्स असतात. जसं आपल्याकडे अनेकदा मला असं वाटतं की दिसायला सुंदर असणं आणि एक चांगली अभिनेत्री असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे अनेक अशी मंडळी आहेत की जी नाकी डोळी रेखीव नाहीत, सुंदर नाहीत, त्यांना रंग गोरा मिळालेला नाही, पण ती अतिशय सुंदर दिसतात त्यांच्या कामातून. कारण ते तेज त्यांच्या कामावर येतं. अनेकदा विद्वत्तेने तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं. तर तुम्ही त्यांच्या त्या विद्वत्तेकडे पाहावं का तुम्ही त्यांच्या जाडीकडे पाहावं, ही बघणाऱ्याची नजर आहे. आणि ज्याची नजर चांगली आहे त्याला चांगलं दिसतं, ज्याची नजर वाईट आहे त्याला वाईटच दिसतं. सो आपण माणूस म्हणून ज्या वृत्तीचे तयार झालो आहोत त्यावर ते अवलंबून असतं. पण बायकांनी त्यामुळे हा विचार करायचा की मी माझ्यासाठी आत्ता बारीक होणं हा क्रायटेरिया नाही आहे, हेल्दी होणं हा क्रायटेरिया आहे. माझ्या आयुष्यात मला ज्या गोष्टी हव्यात त्या मला करता आल्या पाहिजेत. त्यासाठी जर माझा कुठलाही एखादा आजार असेल, एखादं माझं वजन असेल किंवा माझा एखादा मानसिक चढाओढ असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर स्वतः काम करून आपण त्यातनं बाहेर येऊन आपल्याला सुंदर आयुष्य देण्यासाठी आपण आपल्यावर खर्च करावा. वेळ, पैसा आणि ऊर्जा सगळंच. कोणाला काय वाटतंय ह्याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही, कारण ते कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही. त्यामुळे कॉन्शियस व्हायला होतं. आता मलाच सवय नाही आहे स्वतःला आरशात अशी बघायची, तर मला असं वाटतं की कॉन्शियस व्हायला होतं. कपडे हवे तसे घालता येत नसतील कदाचित, मग अट्टहासाने बायका काहीतरी वेगळे फॅशन करायला जातात. आणि या वयामध्ये असं लक्षात येतं की एनिवे कोणाला काही फरक पडत नाही, तर काय हरकत आहे. तर खरंच कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही कसे दिसता आणि कसे आहात. जरी मी दिखाव्याच्या क्षेत्रात काम करत असले तरी मला असं वाटतं की अनेक अशा कलाकार आहेत की मी म्हटलं तसं की ज्या कामाने सुंदर दिसतात, त्यांच्या आकाराने नाही. त्यांचा आकार हा महत्त्वाचा आहे का त्यांनी दिलेला व्यक्तिरेखेला आकार महत्त्वाचा आहे, हे महत्त्वाचं आहे. किती छान वाटतं. त्यामुळे मला असं खूप मनापासून वाटतं कुठल्याही 40च्या पुढच्या बायकांना की आपण हेल्दी होण्यासाठी जगूया, आपण आपल्यासाठी जगूया आणि आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला जे जे बदल स्वतःत करायला हवेत त्यासाठी ज्या काही अडचणी येत असतील त्याच्यासाठी लढूया. बाकी इतरांना माझ्याविषयी काय वाटतं, मी कशी दिसते, कोण माझ्याविषयी काय बोलतं, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. पण एक मात्र आहे की मला हे जाणवलं, मला सुरुवातीला असं वाटायचं की मी जाडी झाले तर कोणीतरी काहीतरी बोलेल आणि आपल्याला आता ते सहन होणार नाही कारण मी आयुष्यभर बारीक राहिलेली आहे. तर वाईट पण वाटतं सुरुवातीला, पण नंतर त्या फेजमधनं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला बारीक होणं हे लोकांची गरज आहे म्हणून नाही, माझ्या फिटनेससाठी मला बारीक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मला ज्या अडचणी येत आहेत त्यावर मी काम करते आहे. अनेकदा लोक ते पण सांगतात काय करते की नाही, ही करतच असेल ना, का नसतील कोणी करत. का नाही एखाद्या जाड्या बाईला वाटत असेल आपण बारीक व्हावं, आपल्याला पण छान छान दिसता येईल, कपडे घालता येतील. तसंच एखाद्या अतिबारीक बाईला असंही वाटत असेल ना की मला थोडं तरी काहीतरी भरल्यासारखं शरीर असावं, असंही वाटत असेल. ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला ते हवं असं वाटतंच. हां, म्हणजे कुरळ्या केसाच्या बाईला वाटतं माझे सरळ का नाही आहेत, सरळ केसाच्या बाईला वाटतं माझे कुरळे का नाही आहेत. सो काय नाही आहे. आणि हे पुरुषांच्या बाबतीतही होत असेल. पुरुषांचं सुद्धा ह्याच्यामध्ये पोट सुटतं, अनेकदा लेथार्जी येते. ते वय असतं, त्या वयाला ग्रेसफुली ॲक्सेप्ट करा. जे काही बदल घडवायचे आहेत शारीरिक मानसिकदृष्ट्या ते स्वतःसाठी स्वतःमध्ये नक्की करा आणि त्यासाठी मात्र नक्की कष्ट करा आणि त्याला पूर्वीपेक्षा वेळ लागतो. म्हणजे मी जेव्हा तरुण होते तेव्हा माझं एक तर वजनच कमी होतं, पण कधी एखादं किलो वाढलं तरी ते लगेच कमी पण व्हायचं. आता 2 किलो वाढलं तर ते 2 किलो उतरायला पण वेळ लागतो. सो वेळ लागतो तो द्या स्वतःला, पण स्वतःसाठी छान जगायला शिका आणि त्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या त्या करा.
इतरांवर खरंच अवलंबून राहू नका. कारण कारण तुमचं आयुष्य आहे, तुम्ही घेऊन येता आणि तुम्ही घेऊन जाता. ते त्याच्यामध्ये काय करायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय. आणि ज्याचं पॉझिटिव्हली आणि चांगला कोणीतरी तुम्हाला गाईड केलं आणि त्याचा उपयोग झाला तर त्या गोष्टी घ्यायच्या. जे कोणी तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी भरवायला जातं त्यांना धन्यवाद म्हणायचं, ऐकायचं इथून आणि इथून सोडून द्यायचं. कुठलं काय ऐकायचं तर तज्ज्ञ माणसं जे तुमच्या भल्यासाठी सांगतात ते आणि तुमच्या मनातला आवाज, या दोनच गोष्टी ऐकायच्या. नक्कीच. प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, शिकून जाते. या भूमिकेने तुला काय शिकून गेली किंवा देऊन गेली? या भूमिकेने किंवा या चित्रपटातून किंवा या चित्रपटातला संवाद म्हण किंवा हे सगळे माझे मित्र कलाकार म्हण, यांच्याकडनं मी अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकले. एक तर मी माझ्या आयुष्यातलं पहिलं रील या सिनेमाच्या निमित्ताने केलं, कारण श्रुतीने मागे लागून आमच्याकडनं रील करून घेतलं होतं. म्हणजे या बाजूलाही शिकले किंवा कसं पॉझिटिव्हली बघायचं, जे बदल होतात त्याच्याकडे. म्हणजे आता 40च्या निमित्ताने आमच्यातही सगळ्यांमध्ये काहीतरी बदल होत आहेत आणि आम्ही गेली 25 वर्ष एकमेकांबरोबर राहिल्यामुळे बघतोय ते. तर मग अशा वेळेला तो बदल कसा पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करायचा, ही खूप महत्त्वाची गोष्ट मला या सगळ्यांकडनं मिळाली, या चित्रपटातून मिळाली. आणि भूमिकेकडनं म्हणाल तर मी स्वतः खूप भावनिक मुलगी आहे, पण या सिनेमातली जी शलाका आहे ती विचारांनी इंटेन्स आहे, पण ती दाखवण्यात भावनिक नाही आहे. तर हे जे एक तिसऱ्या त्रयस्थासारखं काम करणं किंवा एखाद्या गोष्टीकडे त्रयस्थासारखं बघणं किंवा एखाद्या गोष्टीवर डायरेक्ट तात्पर्य सांगून टाकायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शलाकाला खूप छान जमतात. आणि काही वेळेला मधुरा म्हणून मला त्या जमत नाही. त्यामुळे नक्कीच ही भूमिका मला काहीतरी एक वेगळा विचार किंवा वेगळा दृष्टिकोन दाखवून गेले. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील, का बघावा त्यांनी चित्रपट? मी सगळ्यांनाच सांगते तसं मला असं वाटतं की मराठी सिनेमाची कथा हा मराठी सिनेमाचा हिरो असतो किंवा कॉन्टेंट सगळ्यात महत्त्वाचा असतो. या चित्रपटाची कथा खूप छान आहे, खूप चांगले कलाकार आहेत, आम्ही मस्ती केलेली तुम्हाला दिसतेच आहे, पण त्याचबरोबर एक विचार, एक अंतर्मुख होणं किंवा आत्मपरीक्षण करणं ह्या गोष्टीसुद्धा. पण हे सगळं कसं ह्युमरस पद्धतीने, त्या वेगळ्या भाषा शैलीने त्याला एक मजा आणली आहे, जे आपलं खरं बलस्थान आहे, आपली भाषा किंवा आपला कॉन्टेंट. तर या दोन्ही गोष्टी या चित्रपटात आहेत. 29 मार्चपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यामुळे चित्रपटगृहात जा आणि बघा. कारण चांगल्या प्रेक्षकांनी चांगली संहिता आणि चांगलं काम पाहणंही गरजेचं आहे. तुम्ही बघाल तर ही जी सगळी कास्ट आहे आमची, हे सगळे दर्जेदार कलाकार आहेत, त्यामुळे तुम्हाला एक दर्जात्मक अनुभूती या चित्रपटातून नक्की मिळेल. त्यामुळे चित्रपटगृहात जा, OTTवर येण्यासाठी थांबू नका, बघा आणि बघून स्वतःचं मत तयार करा. नक्कीच. थँक्यू सो मच.